शुभविवाह या मालिकेच्या 27 मेच्या भागामध्ये आता इकडे अथर्वला रागिणीनेच यशपालला मारलंय याचा पुरावा सापडला असतो। तो स्क्रू, त्या स्क्रूवरचे फिंगरप्रिंट, स्क्रूवरचं असलेलं औषध आणि सारखं रागिणीचं यशपालचं हार्ट 50% काम करतोय, यशपालचा हार्ट 50% काम करतोय ही बोलत असलेली बातमी। या सगळ्यानंतर अथर्वला खूप मोठा संशय आलेला आहे आणि त्याचबरोबर हॉस्पिटलमधल्या नर्सने फोन करून भूमीला एक खूप मोठी टिप दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आता दोन गोष्टी कशा उलगडल्यात सगळं पाहूया। इकडे आता सगळेजण अपरा एकादशीचं पूजन करत असतात आणि छानपैकी आता मनोभावे सगळी आरती करत असतात। मग भूमी सगळ्यांना आता आरती देत असताना आजी म्हणते, कसं आहे ना, या विष्णूच्या डोक्यावरचा जो लेप आहे ना चंदनाचा, भूमी हा लेप सुकता कामा नये, हा सतत ओला करत ठेवला पाहिजे। यावरती मग आता अथर्व म्हणतो, आजी मी हे काम करीन ना। आजी म्हणते, अजिबात नको, ह्या दोन मुली आहेत की नाही, तर ह्या दोन मुली हे काम करतील। तू चल बरं, मला आता वरती घेऊन चल माझ्या रूम मध्ये। यावरती अथर्व म्हणतो, आजी तू तर माझा पुरा केअर टेकर बनवून ठेवलायस आणि ते पण बिन पगारी, काही पगार बिगार देत नाहीयेस। आजी म्हणते, ठीक आहे, तुला पगार पाहिजे ना, तर बँकेमध्ये माझे दागिने आणि आता सगळ्या वस्तू आहेत, मी मेले ना की घे ते सगळं तुझा पगार म्हणून। यावरती अथर्व म्हणतो, काय ग आजी, मरणाच्या वगैरे कसल्या गोष्टी करतेस? अगं हे बघ, मला काही देऊ नकोस, मी तुझी अशीच सेवा करेन, पण तू ह्या अशा मरणाच्या वगैरे जर का गोष्टी करायला लागलीस ना तर नाही मला आवडणार। चल मी तुला घेऊन जातो रूम मध्ये, असं म्हणत तो आता इकडे आजीला रूम मध्ये घेऊन जातो। तोपर्यंत आता इकडे आकाश सांगायला लागतो, भूमी म्हणजे खरं सांगू तर आता हे पूजन वगैरे झालेलं आहे, आपल्याला जरा कामाकडे वळलं पाहिजे। 8 दिवसामध्ये जर का कोर्टाची केस आहे तर लवकरात लवकर पुढचं काम करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे आता आपल्याला लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता पुढचं काम करायला पाहिजे, ते म्हणजे एखादा चांगला वकील बघायला पाहिजे। कारण जोपर्यंत वकील आपण बघत नाही आहोत तोपर्यंत आता आपल्याला इकडे आता गीतांजली वेदपाठक यांच्या विरोधात ठामपणे वकील शोधायलाच पाहिजे। मग एक वकील माझ्या नजरेत आहे जो गीतांजली वेदपाठक यांना आता तोडीस तोड उत्तर देऊ शकतो आणि त्याच वकिलाला आपण आता पाहायचं आहे। आणि मग मात्र आता इकडे हे म्हटल्यावरती मग सांगायला लागते भूमी, ठीक आहे, तू एक काम कर आकाश, तू या सगळ्यामध्ये आता वकिलांचा शोध घे, त्यांच्याशी बोलून घे, आपली सिच्युएशन त्यांना सांग आणि त्या नर्सला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पकडायला पाहिजे। जोपर्यंत नर्स मिळत नाही ना तोपर्यंत आपली केस इतकी स्ट्रॉंग नाही होणार। आकाश म्हणतो, ठीक आहे, मी ना आत्ताच्या आत्ता जाऊन त्या वकिलांना भेटून येतो। मग आकाश ज्या वेळेला वकिलांना भेटण्यासाठी निघून जातो त्यावेळेला मग आता भूमी इकडे सांगायला लागते, मनू तू बघ आता मी ना खरा मास्टरमाइंड कोण आहे या गोष्टीचा शोध आता कसा घेते ते। असं म्हटल्यावर मग मात्र इकडे आता ती सांगते, चल आपल्याला खरा मास्टरमाइंड पर्यंत पोहोचायचं असेल ना तर एक नाटक करायला लागेल, मी जसं जसं म्हणेन ना त्या होला हो करायला लाग। असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते की अगं मनू, नर्सचा पत्ता लागलेला आहे, तुला माहिती आहे का, म्हणजे ती नर्स आणि तिचा नवरा हे दोघं जण सापडलेले आहेत। कसं आहे ना, आपण इकडे अपरा एकादशीचे पूजन केलं आणि ज्या कारणासाठी आपण पूजन केलेलं आहे ना त्या कारणाचा हेतू आता सफल झालाय। बघितलंच, आपल्याला लगेच न्यूज मिळाली, आता खऱ्या अर्थाने आपल्याला खूप मोठा पुरावा सापडलाय। आणि ती फोनवरती ऍक्टिंग करायला लागते, हा गायकवाड साहेब काय झालं, त्या नर्सने काही सांगितलंय का? ठीक आहे, तुम्ही तिची चौकशी करा, मग त्यानंतर आपल्याला तो मास्टरमाइंड नक्की सापडणार, असं म्हणत भूमी आता ऍक्टिंग करायला लागते। आणि इकडे आता पूर्णपणे घाबरलेली पौर्णिमा विचार करते, अरे देवा, आतापर्यंत फक्त आता इकडे आईंच्याच गळ्यावरती फास होता, पण मी या सगळ्यामध्ये सेफ होते, काहीही झालं तरी मला कोणी पोहोचू शकत नव्हतं, पण ती नर्स जर पकडली गेले आणि त्या नर्सने रागिणी सोबत माझं पण नाव घेतलं तर नाही, जर माझं नाव घेतलं तर माझं काही खरं नाहीये, या सगळ्यामध्ये आता मला पूर्णपणे अडकावं लागेल आणि मला पण जेलची हवा खायला लागेल, काय करू, या सगळ्याचा खबरबात मला आता आईला द्यायला पाहिजे, तर आणि तरच त्या काहीतरी याच्यामधून जाण्याचा सोडवण्याचा मार्ग शोधतील। असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता इकडे बोलत असते। इकडे भूमी पाहते की पौर्णिमाने हे सगळं ऐकलेलं आहे। मानसी म्हणते, बघितलंच ना ताई, पौर्णिमा आता कुठे गेले हे बघूया। यावरती मग आता भूमी म्हणते, कुठे म्हणजे काय, ती रागिणी आत्यांच्या इकडेच जाणार आहे, काहीही झालं तरी तीच त्यांची आता मास्टरमाइंड आहे ना, त्यामुळे मला माहिती आहे ती रागिणी आत्यांच्या इथे जाईल आणि लवकरात लवकर आता आपण त्यांचा पाठलाग करूया। असं म्हणत मग मात्र इकडे आता दोघी जणी पौर्णिमाचा पाठलाग करायला निघतात। पौर्णिमा चाललेली असते ती म्हणजे रागिणीच्या रूमकडे, तर भूमी म्हणते, बघितलंस, ही आता रागिणी म्हणजे आत्याच्या रूमकडेच चाललेली आहे। असं म्हटल्यावर ती मग आता दोघी जणी पाहायला लागतात आणि त्याच वेळेला पौर्णिमाच्या डोक्यामध्ये विचार येतो जे तिला रागिणीने सांगितलेलं असतं ते। रागिणीने तिला सांगितलेलं असतं की हे बघ,
कसं आहे ना, ही भूमी खूप हुशार आहे. ती ना आपल्याला दाखवते, करते एक आणि होतं वेगळंच. त्यामुळे या भूमीच्या करण्यावरती, बोलण्यावरती विश्वास बिलकुल ठेवायचा नाहीये. गोडाऊन प्रकरणामध्ये पण तिने तसंच केलं माहितीये ना. मला फोनवरती ऐकवलं की आता तिला या सगळ्यामध्ये टिप मिळाली आणि म्हणून मी गोडाऊनचा माल लगेच बाहेरगावी पाठवायला निघाला आणि त्यानंतर तो माल त्यांनी पकडला. कळतंय ना. म्हणून मला म्हणायचं आहे की ही भूमी तुला काहीतरी दाखवेल, काहीतरी करेल, तुला अडकवण्याचा प्रयत्न करेल आणि मग तू अडकशील. पण ही जे काही बोलते ना त्यावरती आपण आता लक्ष ठेवायचं नाहीये किंवा त्याच्यावरती आपण आता विश्वासच ठेवायचा नाहीये. आणि म्हणून मी जे काही सांगतेय ना ते सगळं आता इकडे लक्षात ठेव. मग हे सगळं आता पौर्णिमाला आठवतं आणि पौर्णिमाला हे सगळं आठवल्यावरती मग मात्र आता पौर्णिमा गडबडते आणि नाही आत्ता जर का डायरेक्ट मी आईंच्या इकडे गेले तर ह्या दोघी जणी जर का मला पाहत असतील आणि पाहून जर का त्यांना दोघींना संशय आला असेल तर मात्र आता मला या सगळ्यामध्ये पूर्णपणे इकडे ह्यांना गाफील ठेवायला पाहिजे. आणि मग ती आता रागिणीच्या रूम मध्ये जात नाही, रागिणीला फोन करत नाही, ती डायरेक्ट अमोलीला फोन लावते. हॅलो अमोली असं म्हणत ती आता अमोलीला कॉल लावते. अमोलीला कॉल लावल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी म्हणते काय ग मनू, हिने खरं तर रागिणी आत्यांना कॉल लावणं अपेक्षित आहे ना, पण ही रागिणी आत्यांना कॉलच लावत नाहीये. हिने डायरेक्ट अमोलीला कॉल लावला. नक्की हिच्या डोक्यात तरी काय चाललंय. नाही ही पौर्णिमा आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करते, आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करते. हिच्या ट्रॅपमध्ये आपल्याला फसायला नको आहे किंवा हिच्या ट्रॅपमध्ये आपल्याला अडकायला नको आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दोघी जणी बघत बसतात की पौर्णिमा खूप मोठी हुशार निघालेली आहे. इकडे तोपर्यंत यशपाल विचार करत असतो भूमीपर्यंत ती चिठ्ठी पोहोचली असेल का, भूमीला काही माझ्याशी बोलावंसं वाटलं नाही का. पण मला गप्प बसून चालणार नाहीये, माझ्याकडे फार वेळ नाहीये. रागिणीचं जे काही सत्य आहे ते सत्य मला आता सगळ्यांच्या समोर आणलंच पाहिजे. जोपर्यंत मी भूमीला हे सत्य सांगत नाहीये तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा भूमीपर्यंत सोक्षमोक्ष पोहोचलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे यशपाल भूमीच्या इथे जायला निघतो. आणि आता आज काहीही झालं तरी रागिणीची भोलखोल व्हायलाच पाहिजे, भूमीला सगळं सत्य कळलंच पाहिजे हा त्यांनी ठामपणे दावा करत तो तिकडे निघतो. इकडे तोपर्यंत भूमीचं पूजन चालू असतं आणि ती मानसीला सांगत असते मनू आता जी काही बाकीची तयारी आहे ना मी लेप लावत इथे बसते, तर बाकीची तयारी जी काही आहे तू करून घे असं म्हणत ती आता मानसीला तिथून उठायला सांगते. मानसी ज्या वेळेला तिकडून उठते आणि किचन मध्ये काही कामानिमित्त जात असते तर त्याच वेळेला इकडे आता लगेचच यशपाल भूमीकडे यायला निघतो. ज्या वेळेला यशपाल आपल्या रूमचं दार उघडतो, रूमचं दार उघडल्यावरती तिकडे रागिणीने ठेवलेल्या स्क्रूवर त्याचा पाय पडतो. पाय पडल्यावरती मग आता त्याच्यामध्ये स्क्रूमध्ये जे औषध टोचलेलं असतं किंवा स्क्रूवरती जे औषध लावलेलं असतं ते यशपालच्या पायामध्ये घुसतं. यशपाल जोरात ओरडतो आणि आता यशपाल ओरडून तिकडून तरी निघतो. हे काय माझ्या पायाला टोचलं, माझ्या पायाला हे काय लागलेलं आहे असा विचार करत यशपाल तिकडून निघालेला असतो. पण त्याला कळत नाही की आपल्या पायाला नक्की काय लागले किंवा आपल्याला हे काय होतंय, कारण पायाला लागल्यापासून त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. इतक्या काही गोष्टी त्याच्या लक्षात अजून आलेल्या नसतात की नक्की आपल्याला काय लागलंय हे. आणि तोच विचार करत आता यशपाल इकडून इकडे जात असताना तो स्क्रू काढतो. हा स्क्रू कसा काय पायाला टोचला आणि स्क्रू टोचून इतका का त्रास होतोय. पण त्या स्क्रूला आवलेलं औषध हे रागिणीने त्याला काहीच माहित नसतं. इकडे भूमीची प्रार्थना फळाला येत असते. आज तिला सगळ्या सत्याचा उलगडा होणार असतो. आता या अवस्थेत सुद्धा यशपाल भूमीच्या दिशेने धावत पळत येत असतो आणि भूमीला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला भूमीचं लक्षच नसतं. भूमी पूर्णपणे आपल्याच नादामध्ये असते, पूजा करत असते. आणि इकडे रागिणी विचार करते अरे बापरे हा इतकं सगळं होऊन सुद्धा इतका चालत तिकडे पोहोचलाच कसा असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये आता आपण केलेलं कारस्थान आठवते. आपण कसा उलटा स्क्रू ठेवला होता आणि त्याच्यावरती हार्ट अटॅक येण्याचं औषध कसं लावलं होतं असं म्हणत ती आता विचार करायला लागते. तोपर्यंत आपल्या मागे कोणीतरी आहे याची आता भूमीला जाणीव होते आणि भूमी म्हणून मागे वळून पाहते. ज्या वेळेला भूमी मागे वळून पाहते त्यावेळेला यशपाल खाली पडतो आणि त्याचा हात तिकडे असलेल्या चंदनाच्या, ते जे विष्णूला चंदन लावायचं आहे त्या चंदनाच्या ह्याच्यावरती पडतो. ज्या वेळेला तो हात चंदनाच्या ह्याच्यावरती पडतो त्याच वेळेला मग आता इकडे भूमी पाहायला लागते. तर भूमी या सगळ्यामध्ये आता पाहत असते यशपाल काका असं म्हणत भूमी यशपालला वाचवण्याचा प्रयत्न करते. यशपाल भूमीला काहीतरी सांगण्याचा
प्रयत्न करत असतो, पण चंदनाच्या हाताने तो आता अभि आणि बाळ यांच्याबद्दलचं सत्य आता म्हणजे हे दोन शब्द लिहून काहीतरी यांच्याबद्दलचं सत्य आहे हे भूमीला दर्शवण्याचा प्रयत्न करत असतो. भूमी सांगत असते, यशपाल काका काय बोलायचे तुम्हाला? यशपाल काका बोला ना. पण यशपाल तोपर्यंत संपलेला असतो. भूमी आरडाओरडा करते, सगळ्यांना बोलवून घेते. बोलवून आता सगळ्यांना इकडे आता हे समजतं. रागिणी गडबडते, अरे देवा, म्हणजे आता ह्याने ह्या दोन गोष्टी लिहून मला अडकवण्याचा जो काही प्रयत्न केलाय ना त्याचं काय करू असा ती विचार करत असते. तोपर्यंत इकडे आता सगळे विधी करण्यासाठी अथर्व आणि आता आकाश निघून गेल्यावरती आजी म्हणते, असं कसं काय ह्याला हार्ट अटॅक आला? असं कसं काय घडलं? ह्या सगळ्या गोष्टी आता मला काही कळेनाशाच झालेल्या आहेत. यावरती आता इकडे आजी म्हणायला लागते की अगं रागिणी, काय ग त्याला काय झालंय? यावरती रागिणी म्हणते, अगं तुला माहिती आहे का, त्याला हार्टचा प्रॉब्लेम होता. त्याचं हार्ट आहे ना हे 50%च काम करत होतं आणि त्यामुळेच त्याला हार्ट अटॅक आला असेल. त्यावरती आजी म्हणते, काय हे कधी तो मला तर नाही बोलला. यावरती आता इकडे भूमी म्हणते, हो मला सुद्धा याच्याबद्दल खरंच काही माहिती नाहीये. म्हणजे यशपाल काकांना हार्ट अटॅक आला, त्यांना हार्टचा आजार होता, मग तसं ते कधी काही बोललेच नाहीत. यावरती रागिणी म्हणते, नाही तो इतका हे होता ना की आपल्या मनातल्या गोष्टी तो बोलून दाखवत नव्हता. आपल्या गोष्टींचा उगाच ओहापोह झालेला त्याला अजिबात आवडत नव्हता आणि म्हणून त्याने कुणालाही काहीही सांगितलं नाही आणि कुणालाही काहीही न सांगता या सगळ्यामध्ये आता तो बिचारा गेला. पण तो नेहमी घाबरायचा आणि दरवेळेला आता तो हार्टला जपायचा. असं म्हटल्यावर ती भूमी विचार करते, रागिणी आत्याला हे माहिती आहे आणि घरामध्ये कुणालाच त्याने का नाही सांगितलं? नक्की काय गौड बंगाल आहे इकडे आता भूमीला कळत नसतं. आणि मानसी म्हणते, मला सुद्धा काहीच यातलं माहित नाहीये की यशपाल काकांना हार्ट अटॅक आला, त्याला हार्टचा प्रॉब्लेम होता. ही आता यशपाल काकांना हार्ट अटॅक आला, हार्टचा प्रॉब्लेम आहे ही गोष्ट एकट्या रागिणीला माहिती आहे आणि रागिणी सतत त्याला सारखं बऱ्याचदा की त्याला हार्टचा प्रॉब्लेम होता म्हणून तो गेला असं बोलण्याचा जो प्रयत्न करत असते. त्यामुळे मग भूमीची संशयाची सुई आता टिकटिक करायला लागते. भूमीला संशय येतो, नाही रागिणी आत्या हे सारखं जे काही बोलत आहेत ना या गोष्टीमध्ये त्या काहीतरी इंडिकेट करण्याचा प्रयत्न करतायत. काय करतायत हे भूमीला कळत नसतं आणि याचा शोध घेणं हे जास्त महत्वाचं असतं. आणि त्याच वेळेला आता इकडे आजी सांगायला लागते, धडधाकट होता, काहीही कारण नसताना तो गेला. तोपर्यंत तिकडे आता रागिणी विचार करते, काहीही कारण नाही कसं? माझ्या विरोधात जो कोणी भूमीची मदत करायला जाईल त्याला अडकवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीये. मग काहीही करायला लागलं तरी चालेल, साम दाम दंड भेद असं. तोपर्यंत तिकडे आता अथर्व आणि आकाश सगळे विधी उरकून येतात. आजी म्हणते, काय रे सगळे विधी उरकले का? आकाश म्हणतो, हो सगळे विधी उरकलेले आहेत. आणि त्यावरती मग आता अथर्व सांगायला लागतो, म्हणजे मी ना त्यांची बॉडी पाहिली तर त्यांच्या बॉडीच्या अंगठ्याला एक जखम होती. म्हणजे आता आणि त्याच वेळेला त्या जखमेचा काय संबंध आहे कायच्याशी हे काही मला कळलं नाही. पण मला आपल्या घरामध्ये हा स्क्रू सापडला म्हटल्यावरती रागिणी गडबडते. अरे देवा रागिणी, काय माती खाल्लीस तू? असं म्हणत ती स्वतःच विचार करायला लागते आणि स्वतःलाच दोष द्यायला लागते. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अथर्व, म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, हा स्क्रू आपल्या घरामध्ये कसा काय आला आणि हा स्क्रूने त्यांच्या पायाला जखम झाली असेल का आणि त्यांच्या मरणाचं आणि या स्क्रूचा काही संबंध असेल का? अथर्व तसा डिटेक्टिव्हच झालेला असतो, कारण त्याला संशय आलेला असतो की असा हट्टाकट्टा माणूस एका सेकंदामध्ये हार्ट अटॅकने कसा मरेल. यावरती आता इकडे रागिणी विचार करते, अरे देवा, तो आता रागिणीकडे पाहत असतो. का कुणास ठाऊक या सगळ्यामध्ये त्याला आता संशय आलेला असतो की काय कुणास ठाऊक, पण तो रागिणीकडे पाहतो आणि रागिणी विचार करते, काय मूर्ख आहेस तू रागिणी, त्याच वेळेला तो स्क्रू उचलून फेकून द्यायचा तर मेन पुरावा तिकडेच ठेवून दिलास आणि तुझा हा नालायक मुलगा हा पुरावा सगळ्यांच्या समोर नाचवतोय. आणि त्यानंतर ती डोक्याला हात लावून बसते. डोक्याला हात लावून ती म्हणते, अथर्व काय बोलतोयस तू? अरे हा याचा काही संबंध असण्याची काही शक्यताच नाहीये ना. तू मला सांग, ते हार्टचे पेशंट होते, मला माहिती आहे ना ते हार्टचे पेशंट होते आणि त्यामुळे त्यांना अटॅक आलेला आहे ही गोष्ट नक्की नको. त्या गोष्टीचा उहापोह आपण काही करायला नको. असं म्हणत रागिणी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असते आणि ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येत असते की काहीतरी बिनसलंय. तर रागिणी या सगळ्यामध्ये आता ही गोष्ट बोलायला सुद्धा मागत नाहीये. काय खरं काय खोटं काही कळायला मार्ग नसतो. त्याच वेळेला रागिणी आता रडायला लागते, नाही या सगळ्यामध्ये त्याला ना हार्ट अटॅकच आलाय रे, कारण त्याला खूप त्रास असायचा हार्टचा, त्याला खूप हार्टचा प्रॉब्लेम होता आणि तो या प्रॉब्लेम मधून सर्व्हाइव्ह करत असताना त्याला खूप त्रास व्हायचा आणि म्हणून त्या शेवटी अटॅकच आला
असं म्हटल्यावर ती भूमीच्या डोक्यामध्ये संशयाची आता टिकटिक वाजायला लागते आणि भूमी विचार करते, नाही नाही, या रागिणी आत्या सारखं 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 त्याला हार्ट अटॅक आला बोलतायत, काहीतरी गोम आहे, मला या सगळ्यामध्ये काहीतरी विचार करायलाच पाहिजे असं म्हणत भूमी आता या सगळ्याचा विचार करत असते. आणि तोपर्यंत आजी म्हणते, मला काय वाटतं माहितीये का, आकाश आणि अथर्व तुम्ही एक काम करा, तुम्ही या सगळ्यामध्ये जा बरं, अंघोळी करून घ्या. मग आकाश आणि अथर्व अंघोळी करायला लागतात. आणि तोपर्यंत मग आता इकडे सगळेजण बसलेले असताना रागिणी विचार करते, काय करू यशपाल, अरे ज्या ज्या व्यक्तीला माझ्या विरोधात माहिती आहे आणि ती व्यक्ती भूमीची मदत करण्याचा प्रयत्न करणार, त्या प्रत्येक व्यक्तीला मला संपवावंच लागणार, काहीही झालं तरी प्रत्येक व्यक्ती या सगळ्यामध्ये संपलीच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे रागिणी विचार करत असते, यशपाल तू तर संपलायस आणि आता माझी अजून एक शत्रू महत्वाची बाकी आहे, ती म्हणजे ती प्रीती नर्स. ती नर्स जोपर्यंत सापडत नाहीये तोपर्यंत माझं काही बाकीचं काम सुरक्षित होणार नाहीये किंवा मला या सगळ्यामध्ये चैन पडणार नाहीये. एकदा का ती नर्स आणि एकदा का तो तिचा नवरा माझ्या हातामध्ये सापडले ना की मग मात्र आता या सगळ्यामध्ये मी त्यांना मारून टाकणार. मग माझा शेवटचा जो काही आता हे सगळा पुरावा आहे ना माझ्या विरोधातला तो सुद्धा संपणार. हे दोघं जण संपले की मग मला कोणत्याही गोष्टीची चिंता नाही असं म्हणत रागिणीच्या डोक्यामध्ये प्लॅन असतो की नर्सला शोधायचं आणि नर्सला शोधून तिला काहीही झालं तरी आता मारून टाकायचं. पण भूमीला तिच्यावरती संशय येतो. भूमी आपल्या रूम मध्ये येते आणि विचार करत असते की यशपाल काकांनी काय लिहून ठेवलं होतं ते आता बाळ आणि अभि, तर अभिच्या या जाण्यामध्ये किंवा बाळाचा याचा काही संबंध आहे का, काय संबंध आहे याचा. भूमीला एक नभाराभर डोक्यामध्ये विचार येत असतात, नक्की या गोष्टींचा संबंध तरी काय आहे असा ती विचार करत असते. आणि त्याच वेळेला तिला एका नर्सचा फोन येतो. नर्सचा फोन आल्यावरती आता इकडे ती सांगते क्षितिजा आजारी आहे. क्षितिजा आजारी आहे म्हटल्यावरती मग आता भूमीच्या पायाखालची जमीन हादरते आणि भूमी तडक आता तिकडे कुठे आहे क्षितिजा म्हणत ती हॉस्पिटलला जायला निघते. पण तोपर्यंत घडतं काहीतरी वेगळंच. इकडे आता भूमी निघून गेल्यावरती कुणालाच घरामध्ये याच्याबद्दल काहीच माहित नसतं. आणि त्यानंतर इकडे आता आकाश घरी येतो. आकाश घरी आल्यावरती भूमी कुठे आहे यावरती मानसी म्हणते, ताई घरात नाहीये. आकाश म्हणतो नाही आणि डायरेक्ट सीन दाखवला तो पोलीस स्टेशनचा. भूमीला अटक केलेली असते. ज्या वेळेला भूमीला अटक केलेली असते आकाश तिकडे पोहोचतो आणि मी भूमीचा नवरा आहे, तिला का बरं तुम्ही अटक केलेली आहे असं विचारायला लागतो. यावरती मग आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात त्यांनी खूप मोठा क्राईम केलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांना अटक केले. आकाश म्हणतो काहीतरी गैरसमज होते तुमचा इन्स्पेक्टर साहेब. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही आमचा काही गैरसमज वगैरे आता होत नाहीये, तुमच्या बायकोने जे क्राईम केलंय त्याला आता अटक हीच आता एक शिक्षा आहे असं म्हणत मग मात्र आता भूमीने काय क्राईम केलंय, त्या नर्सचा फोन कशासाठी आलेला आहे, या नर्सने काय असं केलंय कांड की ज्याच्यामुळे भूमी हॉस्पिटलला गेलेली पोलीस स्टेशनला पोहोचले आणि आकाश या सगळ्यामधून तिला कसं वाचवू शकेल हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.